एक वेगळी मजा आहे। या बॉलवर देखील लोअर फुलटॉस बॉल कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय। क्षेत्ररक्षक आहेत तिकडे रन उरल्याचे देखील प्लेयर्स इकडे एन्जॉय करतात। या बॉलवर देखील लोअर फुलटॉस बॉल आणि या बॉलवर एक इझिली स्ट्रोक कडक अगदी जागेवरून फक्त दिशा दिली आहे फहीमने आणि या बॉलवर 6 पहिला 6 या टुर्नामेंटचा। बॅटर लगातार 3 6 मारले तर रहीम भाईकडून या बॉलवर देखील लोअर फुलटॉस बॉल कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला गेला। या बॉलवर पण गॅप मध्ये ट्रॅव्हल होते बॉल आणि फहीमच्या बॅटमधून ही बाउंड्री, चांगली बाउंड्री। भाईजान वगैरे स्कुर्ला टीमने लास्ट इयर पण खूप चांगला परफॉर्मन्स केला होता या टुर्नामेंट वरती। फायनलला पराभूत झाले होते आणि मला वाटतं सेकंड प्राइज इकडे मिळवलं होतं। पुन्हा एकदा या बॉलवर देखील एक चांगला फटका खेळला गेला, थोडा मिस टाइम स्ट्रोक पाहिला गेला बट गॅप मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल आणि रन मिळतात। तिकडे आपण पाहिलं तर 4 फहीमने एक चांगला स्टार्ट दिला टीमला, त्यामुळे कुठेतरी मॅच मध्ये आता भाईजान वॉरियर्स स्कुर्ला पण कमबॅक करताना पाहिली गेली आणि अंडरआर्म ओपन खेळणं या चांगला फटका पाहायला मिळाला आणि दमदार सुरुवात या ओव्हरमध्ये परफेक्ट टायमिंग केलं आणि फहीम ज्या फ्लो मध्ये बॅटिंग करतोय अफलातून। या बॉलवर फहीमने पुन्हा एकदा रडार मध्ये बॉल आला आणि एक बॉलवर डॉट, एक बॉलवर 6, एक बॉलवर डॉट असं समीकरण आहे आणि स्कोर कार्ड पुन्हा एकदा 6 पुढे जाईल। तब्बल क्रिकेट प्रेमी ज्यांना क्रिकेटवर वेगळं प्रेम वेगळ्या अंदाजामध्ये स्ट्रोक खेळले गेलेत आणि बॉल जाईल आपण पाहिलं तर पुन्हा एकदा 1 बाउन्स बाउंड्री, क्लास फटका पाहिला गेला, एक चांगलं टायमिंग, अगदी सूर्यकुमार यादवची आठवण करून दिली आहे। वेगळ्या स्टाईलने फटका खेळले गेले फहीम। या बॉलवर देखील समोर स्टँड अँड डिलिव्हर, परफेक्ट टायमिंग, काय फटका खेळला गेलाय, शॉट ऑफ द मॉर्निंग, चाबूक फटका फहीम, क्लासिकल फटका, काय टायमिंग केलं फहीमने का बट नितीन त्याला थांबवेल का आणि या बॉलवर लोअर फुल टॉस बॉल आणि या बॉलवर 55 फहीमची अफलातून बॅटिंग, पहिली 50 पहिल्याच मॅच मध्ये फहीम आपली बॅट उंच करून आपली ओळख दाखवायची, अफलातून बॅटिंग।